गौतमीचा भाऊ. दोघही सोबत आहे, म्हणजे असं नाही एकच नाही म्हणू शकत मी. कॉमेडी पण केलंय आणि डान्स पण केलाय. भेटलोच नव्हतो कार्यक्रम. एका कार्यक्रमात भेटली तेव्हा ती शॉक झाली होती. अरे म्हटलं आणि मी लेडी कपड्यात होतो आणि तिला फोटो पाहिजे होता. म्हटलं का आता नाही, मी याच्या अवस्थेत आहे. तुम्ही पाटील बरोबर. फर्स्ट रिॲक्शन काय होतं? मी तर शॉक होतो पहिला. करूया भाऊ. भाऊ शिकवणार आहेत. चलो. हिला, तुझ्या हिला, कपाळीला असं. ओके. परत करायचं. हां, परत करूया. तू 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 पण कर. हां, ठीक आहे. डन. अच्छा, गाणं पण म्हणायचंय ना. खूप छान सिंगर आहे मी. चल डन. डन डन. हा. हिल हिल परी हिला तुझ्या कपाळीला तिला. चलो, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू थँक्यू. क्विट केलं आणि आता डिजिटल करतोय. काळानुसार माणसांना बदलायला लागतं. बरोबर. तुमच्या दोघांची जर्नी मला थोडीफार माहिती आहे. तिचा डान्स मला माहिती आहे. तुमची कॉमेडी मला माहिती आहे. करूया स्टार्ट. म्हणूनच मला भीती वाटते. करूया. हॅलो, हाय, कसं काय? मी आर जे अमोल, टेलिकास्ट विथ आर जे अमोल या शोमध्ये तुमचं स्वागत. आजचा रॅपिड फायर टेलिकास्ट आहे ह्या दोघांसोबतचा, म्हणजे हिल पोरी हिला. भाऊ कदम आणि गौतमी पाटील आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे. दोघांना एक प्रश्न कॉमनचा. हिल पोरी हिला ह्यामध्ये तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त डान्स करताना कोण हललं? मी स्वतः बघितलं मी. बघितलं ते अख्खा महाराष्ट्र बघितलं. त्यांनी बघितलं की कसा हल्लोय आणि तो काय डान्स केलाय. तो मला वाटतं ते खूप दिवस व्यायाम नव्हता माझ्या कमरेला, त्यामुळे मी असं सगळं केलं आणि मजा आली मला. मी तर ऐकलं की तुम्ही कोरिओग्राफर आणि गौतमीला डान्स पण शिकवलाय. नाही नाही, हे त्यांना कोण शिकवेल. उलट त्यांना मी सांगितलं मला नका जास्त नाचू, गौतमी नाचतेच छान, त्यामुळे तिला ते सोपं गेलं आणि तिच्या पण काही स्टेप ॲड झाल्या त्याच्यात. मी ऐकून म्हणजे प्रत्येकाची एक ख्वाहिश असते. गौतमी पाटील म्हणजे एक तर टॅगलाईन आहे. मी नंतर तिच्याकडे येईनच. एक रिॲक्शन असते नाही का प्रत्येक एका सेलिब्रिटीला किंवा कोणालाही नवीन कोणी कलाकार असेल. ऑब्व्हियसली तुम्ही सिनियर आहात. तुम्हाला जेव्हा कळलं की गौतमी पाटील बरोबर, फर्स्ट रिॲक्शन काय होतं? मी तर शॉक होतो पहिला की ती काय रिॲक्ट होईल ॲक्च्युली. तर म्हटलं माहीत नाही ना ती बघते का नाही. आपल्याला टी व्हीत फक्त भाऊ कदम माहिती असेल, पण चित्रपट किंवा चलावद्या बघते हे काय माहिती नव्हतं, कारण कधी भेटलोच नव्हतो कार्यक्रम. एका कार्यक्रमात भेटली तेव्हा ती शॉक झाली होती. अरे म्हटलं आणि मी लेडी कपड्यात होतो. लेडीज ड्रेस घातला होता, लेडीजच्या ह्याच्यात गेटअपमध्ये, आणि तिला फोटो पाहिजे होता. म्हटलं का आता नाही, मी याच्या अवस्थेत आहे. ती माझी पहिली तिची भेट झाली. हो हो. प्रत्येकाची आता म्हणजे जी टॅगलाईन आहे, आता मी जर असतो तर माझी रिॲक्शन अशी असते, गौतमी पाटील सबसे कातील गौतमी पाटील अशीच असते. आणि ही टॅगलाईन लागलेली आहे. ठीक आहे. आणि मला वाटतं तुला आवडते सुद्धा आहे ती. खूप आवडते. भाऊ कदमसोबत डान्स करताना काय असं वाटलं तुला की जी स्टेप आहे चुकली तर हीच चालून घेऊयात आपण, असं वाटलं कधी? अजिबात नाही. भाऊंनी खूप छान डान्स केलाय. मी आत्ता जस्ट बोलले की नाही, भाऊंना खूप छान डान्स येतो. नाही, मला त्यांच्या त्या ह्याच्या गाण्यामधलं ना ते एक स्टेप खूप आवडली. म्हणजे ॲक्च्युली मला पण ते कळत नाही आणि इंग्लिशचा आपला प्रॉब्लेमच आहे. ठीक आहे. वी आर महाराष्ट्रीयन, आपण थोडंफार असं इंग्लिशमध्ये वी आर महाराष्ट्रीयन आणि नाही बोलत मी. नाही, आपण फक्त एवढंच वी आर महाराष्ट्रीयन, एक दोन चार शब्द थँक्यू सॉरी एवढं येतं आपल्याला. भाऊंनी ते मस्त कव्हर केलेलं असं दिसतं. पण मग अशी मी एक इंटरव्ह्यू पण बघितला, आमच्या चॅनलवरतीच गेला तो इंटरव्ह्यू. काय वाटतं की भाऊ कदमने सेटवरती जास्त डान्स केला की कॉमेडी? दोघही सोबत आहे, म्हणजे असं नाही एकच नाही म्हणू शकत मी. कॉमेडी पण केलंय आणि डान्स पण केलाय. पुढे भाऊ कदम आणि गौतमी पाटील दोघांना संधी मिळाली मूवीमध्ये काम करण्याची, तर त्या मूवीची टॅगलाईन काय असू शकते? भाऊ तुम्हीच बोला. चल पुढचा आणखीन टॅगलाईन मी सांगतो. गौतमीचा भाऊ. ह्या प्रश्नावरती मी येतो. तू सेटवर भाऊ कदम यांना आहो भाऊ असं हाक मारलेस का? हो, मी जास्ती करून मी भाऊच म्हटले. भाऊ इकडे आहे ना, भाऊ काय करताय, भाऊ जेवण केलं का, भाऊच. चलो, मला वाटतं जास्त प्रश्न नको विचारायला, कारण मी डान्स बघितलाय, गाणं बघितलंय आणि खूप खूप शुभेच्छा. खूप चांगला आहे हा डान्स. आणि मला वाटतं एक स्टेप भाऊंनी कोरिओग्राफरला नसेल शिकवली किंवा कोरिओग्राफरने भाऊंना नसेल शिकवली, पण भाऊचा डान्स बघून
आम्ही प्रेरित झालेलो आहोत. मला वाटतं भाऊंनी आम्हाला शिकवावी, मला शिकवावी. मला काय, मी खूप छोटा कलाकार आहे. माझे काही थोडेफार फॉलोअर्स आहेत. मला वाटतं ते खूप खुश होतील. सर, हिल पोरी हिला, जरा कमर तो आपली हिला, मी स्वतः बोलतोय. सो आपण एक स्टेप तुमच्याबरोबर जाता जाता केली, तुम्ही मला स्टेप सांगितली, तर आल डू. करूया भाऊ, भाऊ शिकवणार आहेत. चलो. हिला तुझ्या हिला, हिला असं. ओके. परत करायचं हां, परत करूया. तू 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 पण कर. हां, ठीक आहे. डन. अच्छा, गाणं पण म्हणायचंय ना. खूप छान सिंगर आहे मी. चल, डन. डन डन. हा. हिल हिल पोरी हिला, तुझ्या कपाळीला तिला. चलो, थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.